नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो बघा, येत्या 28 जुलैला जी काय आदिवासी विकास भरती आहे चौकीदार या पदाकरता पेपरचं नियोजन आहे। हे जे पेपर आहे बघा, ॲप्टेक नावाची कंपनी घेत आहे। जवळपास TCS, IBPS आणि ॲप्टेकचे जे काही प्रश्न विचारायची पद्धत आहे ती सारखीच आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, परीक्षेला आपल्याला कमी दिवस राहिले आहे। कमी दिवसामध्ये आपण काय करायला पाहिजे या आजच्या महामॅरेथॉनच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि आजच्या या महामॅरेथॉन मध्ये बघा, आपण काही गणिताचे प्रश्न आहेत, सर्वात जास्त बघा बुद्धिमत्तेचे प्रश्न याच्यामध्ये विचारतात, ते पण प्रश्न आपण आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे। ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। चला तर पहिल्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत। हा जो पहिला प्रश्न कशावरचा आहे बघा, लसावी आणि मसावीवरचा प्रश्न आहे। कशावरचा आहे? लसावी आणि मसावीवरचा प्रश्न आहे बघा। सर्वात पहिले वाचून घेऊ। दोन संख्याचे गुणोत्तर बघा 4:5 असून त्यांचा मसावी 16 आहे। गुणोत्तर 4:5 आहे आणि मसावी किती आहे? 16 आहे। तर त्या दोन संख्यांचा लसावी किती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। बघा, तुम्हाला जर डायरेक्ट उत्तर काढायचं असेल तर काय करायचं, गुणोत्तराचं सरळ मल्टिप्लिकेशन करा। 4×5 किती होते बघा 20, म्हणजे 4×5 20 आणि तुमचा जो मसावी आहे ते किती आहे बघा, मसावी जो आहे बघा 16, याच्या गुणाकाराला काय करायचं, मसावीनं गुणायचं। 16×2 32, 320 काय असणार आहे, त्यांचा लसावी असणार आहे। असे आपलं उत्तर काढता येते। किंवा जर दुसऱ्या प्रकारे उत्तर काढायचं असेल तर बघा काय करायचं, त्या गुणोत्तराला बघा मसावीनं गुणायचं। मला सांगा, याला जर मसावीनं गुणलं तर काय होतं बघा, 16×64 होते, म्हणजे ती संख्या काय झाली, पहिली संख्या 64 झाली। आणि नंतर बघा 16×5 80, याला 16 गुणायचं, 16×5 80 झालं। 64 आणि 80 जर तुम्ही लसावी जर काढला तर बघा कोणता येणार बघा। आता 64 न बघा 360 ला भाग जात नाही। ओके, 64 न 360 ला भाग जात नाही। त्याचबरोबर बघा 64 न बघा 400 सुद्धा भाग जात नाही। पण जर पर्याय क्रमांक बघितला तुम्ही, 240 सुद्धा 64 न भाग जात नाही, पण 320 ला बघा 64 न भाग जातो आणि 80 न भाग जातो। याचा अर्थ काय, त्याचा जो लसावी असणार बघा 320 असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारतात। ओके, आणि तुम्हाला जर तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला नेक्स्ट प्रश्न बघा। बघा, सांकेतिक भाषेवरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा। आता हा जो प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत ऑरेंजला काय म्हणतात, अशा प्रकारे म्हणतात। ओके, असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत पर्पलला कसे लिहिले जाईल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। मग आता काय करायचं बघा, या दोघांमध्ये जे संबंध आहे ते लावायचं आणि नंतर पर्पलचा संबंध कोणते शब्दसोबत लागते ते बघायचं। बघा, ओ नंतर पी येते, आर नंतर यस येते, ए नंतर बी येते, एन नंतर बघा ओ येते, जी नंतर बघा एच येते आणि ई नंतर एफ येते। म्हणजे इथं एक एक अंकाची काय झाली, वाढ झालेली आहे। तसा संबंध आपल्या पर्पल सोबत लावायचा बघा। पी नंतर काय येणार बघा, क्यू येणार, यू नंतर बघा व्ही येणार, आर नंतर बघा यस येणार। ओके, यू नंतर व्ही, आर नंतर यस, पी नंतर बघा क्यू येणार, एल नंतर काय येणार बघा एम येणार। ओके, एल एम, आणि ई नंतर काय येणार एफ येणार आहे बघा। क्यू व्ही एस आणि क्यू एम व्ही एफ हे जे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला भेटते। अशा प्रकारे याचं योग्य उत्तर असणार आहे। आणि असेच प्रश्न तुम्हाला SSC लेवलचे ॲप्टेक कंपनीच्या माध्यमातून आदिवासी विकास भरती करता येणार व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। चला नेक्स्ट प्रश्न बघा। बघा कशावरचा आहे, नफा आणि तोट्यावरचा प्रश्न आहे बघा। एका व्यापाऱ्याने एक वस्तू 1440 रुपयाला विकल्याने त्याला 20% तोटा होतो। जर ती वस्तू बघा 1440 ला विकली तर त्या व्यक्तीला काय होतं बघा, व्यापाऱ्याला 20% तोटा होतो। जर 15% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाचं विकावी लागेल असा विचारलेला आहे। सरळ साध्या टक्केवारीचा प्रश्न आहे बघा, कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे। मला सांगा 20% तोटा होतो म्हणजे काय, ती वस्तू बघा 80%ला पडली, बरोबर की नुकसान झालं त्याच्यामध्ये, म्हणजे त्या व्यक्तीला बघा 80%ला ती वस्तू पडलेली आहे। म्हणजे बघा 80%ला वस्तू पडली, पण रुपयामध्ये बघा 1440 रुपयाला विकली। याचा अर्थ काय, 80%ची किंमत काय झाली बघा 1440, 80%ची किंमत किती झाली बघा 1440। आता त्या वस्तूवर बघा 15% काय पाहिजे, नफा पाहिजे। मला सांगा, कुठलाही नफा 100%वर होत असतो, म्हणजे 15% नफा म्हणजे काय 115% होणार आहे बघा। 115%ची किंमत किती असा प्रश्न तुम्हाला विचारला। 80%ची किंमत बघा 1440 असेल तर 115%ची किंमत किती, काय करायचं बघा, तुम्ही पटही काढू शकता बघा। काय 0 कटला बघा, 8च्या 144 किती पट आहे बघा, 18 पट आहे। 18 8 144, जर 115 तुम्ही 18 न गुणलं तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे किती आहे, 2070 रुपये। किंवा तुम्ही तिरकस गुणाकार करून सुद्धा काढू शकता। कसं, 115 गुणिले काय होईल बघा
115 गुणिले काय बघा 1440 किती होणार बघा 1440 आणि भागिले किती बघा भागिले काय करायचं तुम्हाला 80 करायचं आहे. ओके बघा आता वरचा शून्य कटला खालचा शून्य कटला 18 8 144 18 जर 115 ला गुणलं तर तुम्हाला काय भेटणार आहे 2070 रुपये भेटणार आहे. याचा अर्थ ती वस्तू बघा 2070 रुपयाला विकायला पाहिजे. ओके विकावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे शिक्षण आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. असेच प्रश्न तुमच्या परीक्षेला येणार आहेत. बघा काय म्हटलं संख्या मालिकेवरचा प्रश्न आहे. कशावरचा आहे संख्या मालिकेवरचा प्रश्न आहे. दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे ही जी प्रश्न चिन्ह आहे त्या ठिकाणी कोणता अंक येईल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा जस्ट लॉजिक बघा एक तर फरकाच्या माध्यमातून उत्तर काढू शकतो किंवा पट मानायची. बघा आता 12 दुने 24 केलं आणि 1 जर वजा केलं 12 दुने 24 आणि 1 जर वजा केलं तर आपल्याला काय भेटते 23 भेटते. 12 दुने 24 मायनस 1 म्हणजे 23. परत बघा 23 दुने 46 दुप्पट करायचं आणि वजा 1 करायचं म्हणजे 45 येणार आहे. 23 दुने 46 मायनस 1 म्हणजे 45 होईल. बघा 45 दुने 90 होईल दुप्पट करायचं आणि वजा 1 करायचं म्हणजे 89 झाला. आता 89 जर दुप्पट केलं तर काय येते बघा 178 येते 1 वजा करायचं म्हणजे काय येणार ते 177. आता तुम्हाला शेवटचा अंक काढायचा आहे तर 177 दुप्पट करा. 177 दुप्पट जर केला आपण तर काय येणार आहे 2 + 14 असणार आहे. हाताला 1 2 + 14 1 15 हाताला 1 2 1 3 म्हणजे असं 354 आणि 354 मधून जर तुम्ही 1 वजा केला तर तुम्हाला 353 भेटणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा पुण्याची तुम्हाला एक विनंती आहे. तुम्हाला जर या लेक्चरचा फायदा होत असेल किंवा तुम्हाला याचा जर उपयोगी काही पडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. निश्चितपणे तुम्ही मला मोटिवेट करा आणि तुम्हाला अशाच प्रकारे मी प्रश्न घेऊन येणार आहे. हे आपलं सेकंड महामॅरेथॉन आहे. असे परीक्षे होईपर्यंत आपण लगातार मॅरेथॉन घेणार आहोत. चला नेक्स्ट प्रश्न बघा. अंकगणितावरचा प्रश्न आहे. सरासरी या घटकावरचा प्रश्न आहे. बघा काय म्हटलं 8 क्रमवार समसंख्यांची किती 8 क्रमवार संख्यांची सरासरी बघा 45 आहे. 8 संख्यापैकी बघा सर्वात मोठी संख्या कोणती असेल सर्वात मोठी संख्या कोणती असेल. बघा सरासरी म्हणजे काय असते बघा मधली संख्या असते. काय असते मधली संख्या असते. आता मधली संख्या किती आपल्याकडे 45 मधली संख्या आहे. प्रश्न कशावरचा आहे बघा समसंख्येवरचा प्रश्न आहे. आता मला सांगा 45 नंतर समसंख्या कोणती आहे बघा 46 आहे. तुम्हाला सर्वात मोठी संख्या विचारली म्हणजे काय करायचं उजवीकडे जायचं 46 48 50 52 बघा समसंख्या म्हटलं तुम्हाला 48 नंतर काय येणार बघा 50 येणार आहे. नंतर काय येणार बघा 52 येणार आहे. प्रश्न काय तुम्हाला 8 समसंख्या याला घ्यायचं नाही ही मधली संख्या आहे. बघा उजव्या बाजूला 4 संख्या आहेत याचा अर्थ काय डाव्या बाजूला 4 संख्या असतीलच ना. ओके प्रश्न काय विचारला तुम्हाला सर्वात मोठी संख्या म्हणजे डावीकडून उजवीकडे गेलं तुम्हाला सर्वात मोठी संख्या काय भेटणार आहे 52 भेटणार आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 52 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा माझा जो अनुभव आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये आणि शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून हे उदाहरण सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. हे जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. हे तर निश्चित लक्षात ठेवा तुम्ही. चला नेक्स्ट प्रश्न बघा दिशा ज्ञान चाचणीवरचा आहे. अगदी सोपा प्रश्न आहे पण मी घेतलेला आहे कारण अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारतात. काय म्हटलं बघा एक व्यक्ती पश्चिमेकडे 12 किमी चालते. ओके तुम्हाला दिशा ज्ञान असलं पाहिजे. बघा वर काय असते बघा उत्तर खाली असते बघा दक्षिण इकडे पश्चिम असते आणि इकडे काय असते बघा पूर्व राहते उद पप्पू आणि जर आणखी लक्ष ठेवायचं असेल तर आई कसं आई आणि खाली काय असते बघा डाव्या साईडला नैवा काय राहते नैवा. डायलॉग कसा आहे बघा उद पप्पू आई नैवा असं लक्ष ठेवायचं. अशा 4 दिशा आहेत त्याच्या 4 उपदिशा आहेत असं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा तो कोणीकडे गेला समजा जो व्यक्ती आहे तो या ठिकाणी उभा आहे पश्चिमेकडे गेला म्हणजे पश्चिमेकडे गेला 12 किमी गेला. नंतर बघा या ठिकाणी पोहोचला नंतर तो वळून उजवीकडे नाही आहे फक्त उत्तरेकडे म्हटलंय उत्तरेकडे 9 किमी चालतो म्हणजे असा 12 किमी चालला आणि असा 9 किमी चालला तर ती व्यक्ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. बरोबर आहे मला सांगा हे त्याचं मूळ ठिकाण आहे आणि बघा शेवटचं ठिकाण आहे. जर आपण जॉईन केलं तर आपण काटकोन त्रिकोण भेटतो आणि काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म काय सांगतो की पायथागोरसचं त्रिकोण तुम्हाला माहित पाहिजे. बघा 9 12 15 काय असते 9 12 15 हे जरी नाही कळालं तर तुम्हाला एक बेसिक त्रिकोण माहित पाहिजे. बघा 3 4 5 बघा याला मी काय म्हणतो 3 म्हणतो याला मी 4 म्हणतो आणि इथं 5 म्हणतो. बघा ऑब्झर्व करायचं तुम्हाला संख्या माहित नाही समजा मग 3च्या तिप्पट 9 होते 4च्या तिप्पट 12 होते
5च्या तिप्पट काय होणार 15 होते. याचा अर्थ काय सगळे तिप्पट तिप्पट आपण त्रिकोट केलेले आहेत. याचा अर्थ 3 4 5 हे बेसिक त्रिकोट आहे. 9 12 15 हे काय असणार आहे तुमचं काय असणार आहे मोठं त्रिकोट असणार आहे किंवा 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग म्हणजे 15चा वर्ग. अशा प्रकारे ते जे अंतर आहे मूळ ठिकाणापासून 15 किलोमीटर आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा काय म्हणते काळ आणि काम या घटकाचा प्रश्न आहे. सुंदर प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला पेपरला येणार आहे मी शाश्वती तुम्हाला देत आहे. बघा ए आणि बी दोघे मिळून 12 दिवसात पूर्ण करतात. ओके बी एकटा काम 30 दिवसात पूर्ण करतो तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण केलं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता मला सांगा ए व बी दोघे मिळून म्हणजे ए आणि बी दोघ जण मिळून किती दिवसात काम करतात ते 12 दिवसात काम करतात. ठीक आहे 12 दिवसात काम करतात. जो बी एकटा आहे तो 30 दिवसामध्ये काम करतो. जो बी आहे तो 30 दिवसामध्ये काम करतो. बघा तुम्हाला एकूण काम काढल्याशिवाय म्हणजे लसावी काढल्याशिवाय समोर जाता येत नाही. ते एवढे लाडू खाल्ले तेवढे बर्गर खाल्ला असं काही नाही. फक्त त्याचा लसावी काढून घ्यायचा. बघा काय करायचं आता मोठी संख्या 30 आहे मग 30चा काय करायचं पाडा म्हणायचा. 30 एक 30 दोन्ही 60. 30ला 12 भाग जात नाही पण 60ला 12 भाग जाते म्हणजे या दोन संख्येचा लसावी झाला बघा 60. आता एकूण कामाला दिवसानं भागायचं 60ला 12 भागलं 12 × 60 म्हणजे ए व बी ची क्षमता किती असणार आहे 5 असणार आहे. बरोबर आहे. जसं 60 न 12 भागलं तसं 60ला 30 न भागायचं 30 दोन्ही 60 म्हणजे बी ची क्षमता बघा 2 भाग आहे आणि ए प्लस बी ची क्षमता बघा 5 भाग आहे. आता मला सांगा बी ची क्षमता जर 2 असेल इथं 2 लिहून घ्या. दोघांचे मिळून जर 5 असेल तर बी जर 2 असेल तर ए काय असणार बघा 3 भाग असणार आहे. 3 अधिक 2 मध्येच काय 5 क्षमता आहे. बघा याला काय म्हणून आपण दिवस असते. बघा हे दिवस असतात. हे एकूण काम असते. एकूण काम राहते. ओके आणि काय राहते क्षमता राहते आणि कार्यक्षमता तुम्हाला काढावीच लागते. सॉल्व्ह करता येत नाही. दिवसाहून लसावी काढा आणि लसावीला दिवसाना भागा क्षमता निघेल. आता मला सांगा काय म्हटलं ए एकटा ते काम किती दिवसात करेल. ए ची क्षमता किती आपल्याकडे 3 भाग आहे आणि काम किती आपल्याकडे 60 आहे. मग एकूण कामाला जर त्या क्षमतेनं भागलं म्हणजे 3 न भागलं तर एकूण दिवस निघणार आहे तुम्हाला 20. 20 त्रिक 60 3 न भागायचं आहे आन्सर 20 येणार आहे. म्हणजे ए नावाच्या व्यक्तीला किती दिवस लागणार आहे बघा 20 दिवस लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला जर या सेशनचा फायदा जर होत असेल तर आपल्या सेशनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि विशेषतः बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट भेटत आहेत. आता येणारी जी तलाठी भरती आहे त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. सगळे आपण सेशन घेणार आहोत. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा. नाते संबंधाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय म्हटलं एका पुरुषाकडे बोट दाखवून रेखा म्हणाली. काय म्हणाली रेखा म्हणाली यांची आई माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आता मी यांची आई हे शब्द थोडा स्किप करतो. बघा थोडा ऐका. माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी. माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे मी स्वतः असणार आहे ना. समजा मी मुलगी आहे माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे मी स्वतः असणार आहे. म्हणजे काय समजा मी स्वतः आहे आणि हे वडील आहेत. वडील म्हणजे काय +3 म्हणजे काय मायनस. मेलला आपण काय घेतो बघा मेलला आपण प्लस घेतो. ओके आणि फिमेलला आपण काय घेतो असतो बघा मायनस घेतो. म्हणजे वडील आहे मुलगी आहे. एका वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे स्वतः असणार आहे. आता एकुलती एक मुलगी आहे यांची आई. आता त्या व्यक्तीची आई बघा त्या व्यक्तीची आई म्हणजे काय ही व्यक्ती आहे आणि त्याची आई ही असणार आहे. ओके म्हणजे ही व्यक्ती असणार आहे. ही व्यक्ती आहे त्याची आई असणार आहे. प्रश्न काय विचारला ती रेखा त्या पुरुषाची कोण. आता ही कोण आहे बघा वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे ती रेखा झाली आणि रेखा ही कोणाची आई असणार आहे त्या व्यक्तीची. हा व्यक्ती इथे आहे समजा नाव नाही दिलं मी तर हा व्यक्ती आहे. व्यक्तीची आई कोणा रेखा असणार आहे म्हणजे रेखा व त्या पुरुषाची कोण आहे रेखा ही त्या व्यक्तीची कोण असणार आहे आई असणार आहे. आपलं जे नातं आहे स्वतःवर सॉल्व्ह करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच प्रकारे तुम्हाला जर विश्लेषण आवडत असेल तर आपल्या सेशनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा व्याजातील तुम्हाला काय काढायचं आहे फरक काढायचा आहे. आता व्याजातील फरक काढायचा असेल साधारण टक्केवारी तुमचा नियम कळायला पाहिजे. बघा 10,000वर 10% वार्षिक दराने 2 वर्षातील चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक किती रुपये असेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. काय करायचं बघा तुम्हाला पहिल्या वर्षी किती व्याज गेलं आणि दुसऱ्या वर्षी किती व्याज गेलं एवढं कळायला पाहिजे. आता बघा 10%च्या सॉरी 10,000च्या 10% 10,000 10% काय असतात बघा 10,000च्या 10% काय असतात बघा काय असतात बघा 1,000 रुपये असतात. काय असतात 1,000. पहिल्या वर्षी जेवढं सरळ व्याज असेल तेवढंच सरळ व्याज दुसऱ्या वर्षी असते कारण सरळ व्याज बदलत नाही.
प्रश्न कशावरचा आहे? चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक आहे. आपण सरळ व्याज काढलं, आता आपल्याला काय काढायचं? चक्रवाढ व्याज. व्याजावर व्याज म्हणजे काय असते? चक्रवाढ व्याज असते. जर तुम्ही 1000च्या 10% काढलं, पहिल्या वर्षीचं जर तुम्ही काढलं 1000च्या 10% तर काय 100 रुपये काय ते व्याज येते. मला सांगा सरळ व्याज किती व्हायला लागलं? 2000 लागलं. आणि चक्रवाढ व्याज बघा 2000 म्हणजे 1000 प्लस 1000 2000 प्लस 100 म्हणजे 2100 सरळ व्याज काय चक्रवाढ व्याज चाललं. 2100 चाललं बघा चक्रवाढ व्याज चाललं. पण प्रश्न काय विचारला? फरक विचारलेला आहे. 2000 सरळ व्याज आहे, 2100 चक्रवाढ व्याज आहे, म्हणजे दोघांमध्ये फरक किती? 100च आहे. हा जो असतो बघा व्याजावर व्याज जे काढतो ते काय असते? तर फरक असतो. म्हणजे इथे 100 रुपये काय चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच प्रकारे तुम्हाला जर प्रश्न कळत असतील तर आपल्या चॅनलला जरूर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. इथं सूत्र वगैरे काही वापरायची गरज नाही. सूत्र वापरतात बघा की फरक जर काढायचा असेल तर पी त्याच्यानंतर आर चा वर्ग भागिले 100 असं काहीतरी फंडा वापरतो. असं काही वापरायची गरज नाहीये. सरळ सरळ तुम्हाला लॉजिकली जायचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हणते बघा. बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे. मी सगळे प्रश्न आणलेले आहे जेणेकरून तुमची तयारी व्हावी म्हणून. ओके, सगळ्याला मी न्याय सारखा दिलेला आहे. का म्हटलं बघा 5 मित्र आहेत. कोणते? डी ई ए बी सी रांगेत बसले. डी हा ईच्या डावीकडे आहे. डी कसा आहे? ईच्या डावीकडे आहे. माहित नाही किती अंतरावर आहे ते. पण बघा बी हा ए व सी च्या मध्ये आहे. बी हा ए व सी च्या मध्ये आहे. नंतर ई हा ए च्या डावीकडे आहे. हे पण माहित नाही कुठे आहे. तर मध्यभागी कोण आहे? मला सांगा. एन 5 जण आहेत. याचा अर्थ काय? तुम्हाला एक असं वाक्य पकडायचं. बी हा ए आणि सी च्या मध्ये आहे. आता मला सांगा बी जो आहे त्याला फिक्स करता येते आपल्याला. बी हा ए आणि सी च्या मध्ये आहे. समजा मी जर ए इथं घेतला सी इथं मांडू शकतो आहे की नाही? ए आणि सी. किंवा मला असंही मानता येते बघा. समजा जर बी इथं घेतला सी इकडे घेऊ शकतो किंवा मी इकडे घेऊ शकतो. प्रश्न काय विचारला होता बघा. दुसरी जे पॉसिबिलिटी ते आपलं लगेच चूक होते बघा. कसं काय? डी हा ईच्या डावीकडे आहे. आता बघा डी हा ईच्या डावीकडे आहे बरोबर आहे की नाही? आता त्याच्या अगोदर बघा डी हा ईच्या डावीकडे आहे. त्याच्यानंतर बघा ई हा एच्या डावीकडे आहे. आता मला सांगा एच्या डावीकडे आपण लगेच मांडू शकत नाही. समजा इथं जर घेतलं तर व्यक्तीची संख्या वाढणार आहे. म्हणजे तुमची ही जी पॉसिबिलिटी चूक झालेली आहे. आता पहा ई हा एच्या डावीकडे आहे म्हणजे ईच्या डावीकडे बघा एच्या डावीकडे बघा ई आहे. त्याचा ई बसला, ए बसला, बी बसला आणि सी पण बसला. आता राहिलाय का? डी हा ईच्या डावीकडे आहे. बघा ईच्या डावीकडे डी आहे म्हणजे हा एक डाव्या बाजूला येणार आहे. म्हणजे 5 जण बसले. आता मध्यभागी कोण आहे? म्हणजे याचा अर्थ काय? ए नावाचा व्यक्ती बघा मध्यभागी आहे. इकडे 2 सोडले आणि इकडे 2 सोडले. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच टाईपचे प्रश्न विचारतात. हे वारंवार तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे. व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा याच्यामध्ये काय म्हटलं? भागीदारीवरचा प्रश्न आहे. कशावरचा बघा? भागीदारीवरचा प्रश्न आहे. एबीसी आणि अनुक्रमे 20,000 रुपये नंतर 30,000 रुपये नंतर 40,000 रुपये गुंतवले तर वर्षाच्या शेवटी 18,000 रुपये नफ्यात बी चा वाटा किती असेल? आता बघा ज्या प्रमाणामध्ये ते गुंतवतात त्याच प्रमाणामध्ये त्यांना नफा होत असतो. आता वर्षाच्या शेवटी म्हणलं म्हणजे 3 ला 3 व्यक्ती बघा वर्षाच्या शेवटपर्यंत होते. आता काय करायचं? याचं जर कॅल्क्युलेशन करायचं असेल पहिल्यांदा काय करायचं? 0 कॅन्सल करायचे. बघा इथले 4 शून्य कटले, इथले 4 शून्य कटले आणि इथले 4 शून्य कटले. राहिलं का? बघा पहिल्याची गुंतवणूक 2 भाग असणार आहे, दुसऱ्याचे बघा 3 भाग असणार आहे आणि तिसऱ्याचे बघा 4 भाग असणार आहे. अशा प्रकारे गुंतवणूक केली आणि ज्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतात त्याच प्रमाणामध्ये त्यांना फायदा होत असतो. ओके, काय होत असतो? फायदा होत असतो. आता बघा आता मला सांगा 2 भाग 3 भाग 4 भाग गुंतवणूक केली, 2 भाग 3 भाग 4 भाग नफा सुद्धा झालेला आहे. एकूण नफा झाला बघा त्यांना 18,000. मी अगोदर सांगितलं तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये गुंतवतात त्या प्रमाणात नफा होत असतो. मग 2 आणि 3 5 5 आणि 4 9 भाग त्यांना काय झाला? सगळ्यांना मिळून नफा झाला. मग रुपयामध्ये किती झाला बघा? 18,000 रुपये. एका भागाची किंमत काढायची. मी तुम्हाला सांगितलेलं आहे गुणोत्तरामध्ये एका भागाची किंमत काढायची. सबका मालिक 1. मग काय होतं बघा 9 2 18 म्हणजे 2,000 रुपये काय झाले एका भागाची किंमत. प्रश्न काय विचारला? बी चा वाटा किती? म्हणजे बी हा 3 भाग आहे, नफा मिळतो. एका भागाची किंमत जर 2,000 असेल तर याला 3 भागाची किंमत जर काढायची असेल तर 2,000 गुणायचं. म्हणजे बघा त्या व्यक्तीला बी नावाच्या व्यक्तीला 6,000 रुपये काय झाला? फायदा झालेला आहे. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच टाईपचे प्रश्न विचारतात आणि हे जर सेशन तुम्हाला आवडत असेल तर बिंदासपणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा काय म्हटलं? तार्किक अनुमानाचा प्रश्न आहे. ओके, काय म्हटलं बघा? सर्व झाडे फुले आहेत, सर्व फुले फळे आहेत,
निष्कर्ष एक दिला तुम्हाला, विधान दिलं तुम्हाला, उत्तर काढायचं आहे. आता बघा सर्वात पहिले वेन डायग्राम काढूया आपण. सर्व झाडे फुले आहेत म्हणजे झाडाचा पूर्ण भाग कशामध्ये बसणार आहे, तो बसणार आहे तुमच्या फुलामध्ये बसणार आहे. ओके, पूर्ण झाडाचा जो भाग आहे तो कशामध्ये बसणार आहे, फुलामध्ये बसणार आहे. ओके, फुलामध्ये बसणार आहे म्हणजे फुल हा मोठा भाग असणार आहे आणि झाडात छोटा भाग असणार आहे, फुले. ओके, नंतर काय म्हणते बघा, सर्व फुले फळे आहेत म्हणजे फुलाचा सर्व भाग कशामध्ये येणार आहे बघा, फळामध्ये येणार आहे. अशा प्रकारे तुमचं फळ असणार आहे. आता बघा तुम्हाला विधान दिलं, ही डायग्राम पूर्ण झालेली आहे. दोन्ही विधानाची काय रूपांतर केलं, डायग्राम मध्ये रूपांतर केलेलं आहे. आता निष्कर्ष वाचायचे बघा. सर्व झाडे फळे आहेत. बघा झाडाचा पूर्ण भाग फळामध्ये येते की नाही, सर्व झाडे फळे आहेत म्हणजे सर्वच्या सर्व जे झाड आहे ते फळामध्ये येते म्हणजे पर्याय 1 निष्कर्ष बरोबर आहे. आता बघा काही फळे झाडे आहेत. आता बघा झाडाचा एवढा जो भाग आहे तो फळाचा भाग खाल्लेलाच आहे ना, म्हणजे एवढा भाग झाडाचा फळानं खाल्लेला आहे म्हणजे काही फळे झाडे आहेत, हे पण बरोबर आहे. आता बघा आयदर ऑल ची केस आहे. समजा इथं ऑल आला आणि त्याचा सम आला तर लक्षात ठेवायचं आयदर ऑल ची केस, सम आणि नो ची पण आयदर ऑल ची केस होत असते. ओके, आता ऑल म्हणजे काय, समजा ऑल म्हणजे काय, आतून जर बाहेर जायचं असेल ओके तर सगळे ट्रू असतात म्हणजे सर्व झाड हे फुले आहेत, सर्व फुले फळे आहेत म्हणजे याचा अर्थ आतून बाहेर जायचं. कशी सर्व असताना, पण काही असताना काय करायचं, बाहेरून आतमध्ये यायचं. ते सगळे बघा सर्व झाडे फुले आहेत हे पण बरोबर असते, सर्व फुले फळे आहेत हे पण बरोबर असते. अशा प्रकारे आता काही म्हणत काय बघा, बाहेरून आतमध्ये यायचं. कसं, काही फळे झाडे आहेत, बघा काही फळे झाडे आहेत म्हणजे बाहेरून आतमध्ये ना ते ट्रू आहे. याचा अर्थ ही जी आयदर ऑरची केस आहे म्हणजे पहिलं आणि दुसरं योग्य असणार आहे. सम आणि नो ची एक केस असते, ऑल आणि एक समची केस असते, सर्व आणि कायची केस असते आणि काही आणि एकही नाही याची एक केस असते. अशा प्रकारे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच प्रकारे तुम्हाला जर विश्लेषण आवडत असेल तर आपल्या सेशनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा. काय म्हटलं, रेल्वे व अंतरावाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. सगळ्या घटकांचा मी सगळ्यांना न्याय दिलेला आहे. बघा 240 मीटर लांबीची रेल्वे 72 किमी तास वेगाने धावताना 160 मीटर लांबीच्या पुलाला किती सेकंदात पूर्णपणे ओलांडेल. तुम्हाला एक लक्षात पाहिजे बघा, तुम्हाला कुठलाही वेग असो, रेल्वेचा वेग असो 36 सेकंदासोबत तुलना करायची आहे. तुम्ही जर माझा 36 सेकंदासोबत तुलना करायची जर कन्सेप्ट समजला नसेल तर माझ्या या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, 36 सेकंदासोबत तुलना कशी करते पाहून घ्या, तेव्हाच इकडे यावं लागणार आहे तुम्हाला. मग काय करायचं, 36 सेकंद लावायचे आणि त्याला काय लावायचं, एक शून्य वाढवायचा म्हणजे 36 सेकंदामध्ये 720 मीटर जाते. 720 मीटर जाते तर तुम्हाला त्या पुलाला ओलांडायचं आहे. मला सांगा रेल्वे एखाद्या वेळेस पुलाला जर ओलांडत असेल तर रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी म्हटल्यास मी काढतो बघा. समजा अशा प्रकारे रेल्वे आहे आणि समजा अशा प्रकारे समजा पूल आहे, अशा प्रकारे समजा पूल आहे आणि या पुलाला ओलांडायचं आहे. पुलाची लांबी किती आहे बघा 160 आहे आणि त्या रेल्वेची लांबी किती आहे 240 आहे. मग 240 आधी 160 जर केलं तर सर्वात लांबीची बेरीज किती वाढली बघा 400 होत आहे. मग मी काय म्हटलं बघा, तुम्हाला काय करायचं आहे, 36 सेकंदासोबत रेल्वे 720 मीटर कापते. मग 400 मीटर कापण्यासाठी किती वेळ लागेल, 400 मीटर वेळ कापण्यासाठी किती वेळ लागेल. आता काय करायचं, कोणाचे किती पट आहे बघा, 36च्या 72 20 2 पट आहे आणि बाजूचं शून्य मग 36 दोन्ही 72 म्हणजे 36च्या 720 20 पट आहे. तर 400 कोणाच्या 20 पट असते रे, 20च्या 20 पट काय असते 400 असते. नाही तर गरीबासारखे गुन्हा करा, काय करायचं 36 गुणिले 400 करा आणि 720 न बघा. याचं योग्य उत्तर येणार आहे 20 सेकंद. विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला वेळ वाचवायचा आहे, बरोबर आहे. खरोखर मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही, पटपट पटापट काढायची आणि उत्तर झटपट काढायचं. विद्यार्थी मित्रांनो हे जर सेशन तुम्हाला आवडत असेल तर आपल्या या सेशनला लाईक शेअर सबस्क्राईब करून मला मोटिवेट करायला काही अडचण नाही. बेल आयकॉन सुद्धा प्रेस तुम्हाला करायचीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा, क्रमवारी रँकिंगचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता काय म्हटलं बघा, 45 विद्यार्थ्यांच्या वर्गात विद्यार्थी किती आहे बघा, 45 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. 45 विद्यार्थी आहेत. विशालचा वरून क्रमांक 15वा क्रमांक आहे तर त्याचा खालून कितवा क्रमांक असेल असा विचारलेला आहे, बरोबर आहे. एकूण विद्यार्थी आपल्याकडे किती आहे बघा 45 विद्यार्थी आहेत. ओके बघा विशालचा वरून, हा समजा विशाल आहे त्याचा वरून टॉप वरून किती नंबर आहे बघा, टॉप वरून 15वा नंबर आहे. आता मला सांगा 15वा नंबर आहे म्हणजे मागे 14 शिल्लक असतील. आता 15वा नंबर आहे म्हणजे तुम्हाला एकूण किती आहे तर 45 आहे. 15
जर वजा केले तर किती येणार बघा 30 विद्यार्थी खाली असणार आहे. याचा अर्थ काय, खाली जे आहे ते किती असणार बघा 30 विद्यार्थी असणार आहे. आता मला सांगा 30 विद्यार्थी खाली आहेत म्हणजे हा जो आहे तो येणारा 15 जो क्रमांक आहे, वरून टॉपचा 15 आहे, खालून किती असणार बघा तो 30 आणि 31 म्हणजे विशालचा खालून म्हणजे काय बॉटम पासून 31वा क्रमांक असणार आहे, वरून 15वा आहे आणि खालून 31वा असणार आहे बॉटम पासून. पर्याय क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच प्रकारे प्रश्न विचारण्याची पद्धत असते. ऍप्टेक असो, टीसीएस असो, आयबीपीएस असो, त्या सर्वांचा परीक्षेचा मला चांगला अनुभव आहे आणि अशाच प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारतात. विद्यार्थी मित्रांनो हे जर सेशन तुम्हाला आवडत असेल आपल्या सेशनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा, वयवारीवरचा प्रश्न आहे. अगदी अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे. बघा काय म्हणते त्याच्यामध्ये, मुलगा व वडील, काय मुलगा व वडील यांच्या वयांची बेरीज, ही आजच्या वयांची बेरीज आहे बरं का. आजच्या वयांची बेरीज, बेरीज म्हणजे काय घ्यायचं, आजच्या वयांची बेरीज. 4 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल तर मुलाचे आजचे वय किती, असा प्रश्न तुम्हाला विचारला. मला सांगा वडील हा मुलापेक्षा मोठाच असतो. तुम्हाला काय म्हटलं 4 वर्षानंतर, बघा अगोदरच तुम्हाला काय दिलं नाही, 4 वर्षानंतर म्हणजे +4 घ्यायचा. 4 वर्षानंतर बघा मुला जे वडिलांचं वय आहे, इथे वडील आहे समजा, वडील आहे समजा आणि इथे काय तुमचा समजा मुलगा आहे, समजा इथे मुलगा आहे. आता वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. मुलाचं जर 1 पट घेतलं तर वडिलांचं 3 पट होणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला बघा सुरुवातीला बेरीज किती आहे बघा 56 वर्ष आहे. किती आहे, 56 वर्ष त्यांची बेरीज आहे. आता मला सांगा आजपासून 4 वर्षानंतर, समजा हे आज आहे, आजपासून 4 वर्षानंतर म्हटलं काय असते बघा, दोघांचे 4-4 वर्ष वाढणार आहे. म्हणजे 56 मध्ये तुम्हाला दोघांचे 8 वर्ष बेरीज वाढणार आहे. याची पण 4 वर्ष वाढणार आहे आणि यांची पण 4 वर्ष वाढणार आहे. म्हणजे 56 वरून झालं बघा 64. आता दोघांची बेरीज किती झाली बघा 64 झाली. 3 भाग अधिक 1 भाग म्हणजे झाले बघा 4 भाग. याचा अर्थ काय, 4 भागाची किंमत किती झाली बघा 64 झाली. एका भागाची किंमत काढूया. मी सांगितलं गुणोत्तर प्रमाणाचं कोणते उदाहरण असो, एका भागाची किंमत काढायची, सबका मालिक 1 असं म्हटलं बघा. 4 ने जर भागलं त्याचं उत्तर काय ते 16, 16 एका भागाची किंमत काय आली 16 आली. माझा 3 भागाची किंमत 16 त्रिक 48, म्हणजे याचं वय किती असणार बघा 48 असणार आहे. याला जर 16 गुणलं 4 वर्षानंतर बघा 16 असणार आहे वय. आता 4 वर्षानंतर आहे आपल्याला आजचं वय काढायचं आहे. 4 वर्ष मागे या, 16 मधून 4 वर्ष गेले 12 वर्ष, त्या मुलाचं वय असणार आहे किती 12 वर्ष असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा जे वयवारीवरचे घटक आहेत याला कुठलंही सूत्र वगैरे वापरायची गरज नाही, असंच सॉल्व्ह करायचं, वेळ वाचवायचा. ओके, मी तुम्हाला स्लो काय सांगत आहे तुम्हाला समजावं म्हणून. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सेशन आवडत असेल आपल्या सेशनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा, दिनदर्शिकेवरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा काय म्हटलं, 15 ऑगस्ट 2023 रोजी मंगळवार होता. काय होता बघा मंगळवार होता. तर त्याच तारखेला 15 ऑगस्टलाच म्हणते, तर 15 ऑगस्ट 2024 ला म्हणजे पहिले 2023 होतं, आता 2024 आहे, तर कोणता वार असेल. बघा तुम्ही हे 2023 साधं वर्ष आहे आणि तुमच्याकडे 2024 कोणत्या वर्ष आहे, लीप वर्ष आहे. साध्या वर्षामध्ये बघा आपण एका वाराने समोर जातो किंवा एका दिवसाने समोर जातो, पण जेव्हा लीप वर्ष असेल आणि जर फेब्रुवारी महिन्यात जर आपण क्रॉस करत असो तर 2 दिवसाचं अंतर तुम्हाला वाढवावं लागेल. मला सांग आज कोण आहे बघा मंगळवार आहे, लीप वर्ष आहे म्हणजे काय फेब्रुवारी महिना काउंट झाला. मंगळवार पासून बघा 2 दिवस समोर जाईल तुम्हाला. मंगळवार नंतर काय येणार बघा बुधवार येणार आहे, बुधवार येणार आहे आणि बुधवार नंतर काय येणार बघा गुरुवार येणार आहे. अशा प्रकारे बघा म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला कळतच आहे हा व्हिडिओ कशा प्रकारे आपण घेतलेला आहे. आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि ही जी लिंक आहे त्या आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायची आहे. ओके, चला क्षेत्रफळावरचा प्रश्न आहे बघा. आता याच्यामध्ये काय म्हटलं पाहून घ्या. एका चौरसाची परिमिती बघा 64 आहे. काय आहे 64 आहे. चौरसाचे क्षेत्रफळ चौरस सेमी किती असेल असा प्रश्न मला विचारला. बघा चौरसाची परिमिती म्हणजे काय असते बघा. समजा अशा प्रकारे मी काय केला चौरस काढला. ओके, चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात आणि चारही बाजूंची बेरीज म्हणजे काय असते परिमिती असते. काय असते परिमिती असते. मग आता मी काय करतो बघा 64 ला समजा 4 ने भागलं तर मला बाजू भेटणार आहे. 4 बाजूंची बेरीज जर 64 असतील तर 4 ने भागा. मग काय उत्तर येणार 16 बाजू येणार आहे. किती येणार पाहिजे 16. म्हणजे ही पण बाजू 16 असणार आहे, ही पण बाजू 16 असणार आहे. सर्व बाजू सारख्या लांबीच्या असतात. काय विचारलं मला क्षेत्रफळ विचारलं म्हणजे याने किती जागा व्यापली. अशा प्रकारे क्षेत्रफळ काढता येईल. मग आता मला सांगा क्षेत्रफळ काय असते बाजूचा
वर्ग. 16 गुणिले 16 म्हणजे 16चा वर्ग, आणि 16चा वर्ग काय असतो विद्यार्थी मित्रांनो? 256 राहतो. म्हणजे पर्याय 1200 रुपये आहे. एका वस्तूची छापील किंमत किती आहे? 1200 आहे. बघा सलग त्याने 2 सूट दिल्या. पहिल्यांदा बघा दुकानदाराने 15% सूट दिली, नंतर बघा 10% सूट दिली. अशा 2 सूट दिल्या, नंतर 5% जीएसटी लावला, तर ग्राहकाला एकूण किती रुपये द्यावे लागतील? असा सरळ आणि साधा प्रश्न विचारला. बघा विद्यार्थी मित्रांनो, याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. काय करायचं? 1200 रुपयाची छापील किंमत आहे आपल्याकडं. आता मला सांगा 15% 10% सूट दिली, विचार कसा करायचा? ती वस्तू आपल्याला कमी किमतीला पडली, 15% सूट दिली म्हणजे ती वस्तू बघा आपल्याला 85% पडलेली आहे. ओके चला नेक्स्ट टाइमला तुम्हाला काय केलं? 10% सूट दिली म्हणजे ती वस्तू बघा 90% पडलेली आहे. 90% म्हणजे काय? 90/100. आता लक्षात घ्या, नंतर 5% जीएसटी लावला, याचा अर्थ 100वर 5% घ्यायचं. सूट दिल्यामध्ये किंमत कमी झाली, जीएसटी मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील, म्हणजे 105% होणार. 105/100 होणार. ओके, याला सॉल्व्ह करत बसायची गरज सुद्धा नाहीये. तुम्हाला मी शॉर्टकट फंडा सांगतो बघा. तुम्ही जर विचार करायला गेलं तर 105, 21/5 105 म्हणजे तुम्हाला ही जी रक्कम आहे ती 21च्या पाड्यामध्ये असणार आहे की नाही? 21च्या पाड्यामध्ये असणार आहे. हे शॉर्टकट आहे, कोणतंच कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. असे फंडे आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. मग 21च्या पाड्यामध्ये का असते? कारण 105च्या 21च्या पाड्यामध्ये 105 येते, म्हणजे 21/5 105 म्हणजे 21च्या पटीमध्ये असायला पाहिजे. मग बघा 21च्या पटीत असणे म्हणजे काय? 7च्या आणि 3च्या पटीत असलं पाहिजे. सर्वात सोपी ट्रिक कोणती आहे बघा? कसोटी 3ची आहे. 3ची कसोटी म्हणजे काय? सर्व अंकाची बेरीज करायची, त्याला जर भाग केला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. ओके चला आता सगळ्याला चेक करा बघा. 9 6 15, 15 3 18, 18 9 27 याला 3 भाग जातो. ओके, 3चे कसोटी लावतो आपण. 9 1 10, 10 1 18 याला पण 3 भाग जातो. पुढे बघा 9 6 15 5 20 याला 3 भाग जात नाही. पर्याय क्रमांक 3 आपला कटलेला आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. अनेक ऑप्शन बघा. 1 आणि 2 3 याला 3 भाग जातो. आता 3 भाग जाण्यासाठी बघा 7 भाग तुम्हाला द्यावा लागणार आहे. 3 तर भाग गेले सगळ्याला, आता 7 भाग द्यावा लागणार. चला आता मला सांगा, तुम्ही जर घेतलं बघा 963.9 याला जर 7 भाग दिला तर बघा तुम्हाला उत्तर भेटणार आहे. पहिलाच पर्याय चेक करू, बाकीचे पर्याय चेक करायची सुद्धा गरज नाही आपल्याला. चला मग 7 भाग देऊन बघा. 7 1 7 राहिले किती आपल्याकडे? 2 राहिले. ओके 2 राहिले झाले 26. 7 1 21 राहिले बघा 5. ओके 7 7 49. ओके 53 झाले. ओके 53. 7 7 49, 49 राहिले बघा तुमच्याकडे किती? 4. पुन्हा 49 झाले. 7 7 49, 7 7 49 म्हणजे तुम्हाला या संख्येला पूर्णपणे भाग गेलेला आहे. पर्याय क्रमांक 1 सुद्धा याचं योग्य उत्तर असणार आहे. 963.9 रुपये याचं योग्य उत्तर येणार आहे. बाकीचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून बघायची सुद्धा गरज नाही. 7 ने 3 भाग केला असा एकच पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणती परीक्षा राहू द्या, आपल्याला त्याच्या मागचा कन्सेप्ट माहित असणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला शॉर्ट ट्रिकच्या मागे लागायची गरज सुद्धा नाहीये. अशा काही गोष्टी शिकून घ्या, याच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे सगळ्या गोष्टी. ओके चला बघा काय म्हटलं. 4:50 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील प्रतिवर्ती कोण किती आहे? बघा प्रतिवर्ती कोण म्हणजे काय असते? रिफ्लेक्स अँगल म्हणतो. बघा आपण आतापर्यंत प्रश्न काय केलं? त्या 2 काट्यामधील कोण काढला, पण हा तुमचा कोणता कोण विचारला? प्रतिवर्ती विचारला, म्हणजे रिफ्लेक्स अँगल विचारला. एक तुम्हाला नियम माहित पाहिजे बघा, रिफ्लेक्स अँगलचं माप 180 पेक्षा जास्त असते. ओके 180 पेक्षा जास्त असते. चला मग आता मला सांगा, तुमचा जो हवर हँड आहे तो 4 वर आहे आणि जो मिनिट हँड आहे तो 50 वर आहे. तुम्हाला माहित आहे बघा, आपला जो तास काटा आहे 30च्या वेगाने धावतो. बघा हे तास काटा आहे 30च्या वेगाने धावतो. फरक घ्यायचा 11/2च्या वेगाने बघा तुमचा मिनिट हँड पळतो. म्हणजे तास काटा 30च्या वेगाने जातो आणि तुमचा जो मिनिट काटा आहे तो 11/2च्या वेगाने जातो. आता चला तुमच्याकडे हवर किती आहे बघा? 4 तास आहे. मग 30 गुणिले काय करायचं? 4 घ्यायचं. ओके फरक घ्यायचा 11/2. तुमच्याकडे मिनिट किती आहे बघा? 50 मिनिट आहेत. चला कॅल्क्युलेशन करा. 30 चोक किती होते बघा? 120 होते. फरक घ्यायचा आहे. आता याला जर 2 न भागलं, बे 25 50. ओके 25 2 50 असे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्हाला 11ची बघा ट्रिक माहित पाहिजे. बघा काय करायचं? 5 ला 5 घ्यायचा, 11 ने एखाद्या कोणत्याही संख्येला गुणू द्या. सर्वात अंक शेवटी 5 ला 5 घ्यायचा, नंतर बेरीज करायची, 5 आणि 2 7 होईल आणि सगळ्या शेवटी बघा हा 2 लिहायचा. म्हणजे 5 लिहायचा, बेरीज करायची, नंतर 2 लिहायचा. 275. या दोघांमध्ये फरक बघा 275 वजा, फरक म्हणजे काय? वजा करायचं. 275 बघा 120 करा,
5ला 5, 5ला 5 आणि 1 राहिला 155. पण 155 माप येणार नाही. आपण काय म्हटलं, रिफ्लेक्स अँगलचा माप 180 पेक्षा जास्त राहते, है की नाही. मग या संख्येला काय करायचं, 360 पण वजा करायचं आहे. आपल्याला कन्सेप्ट कॅरी करायची आहे, ना की शॉर्टकट. 155 मायनस करा. ओके चला, 5 राहिला, हातचा घेतला वापस दिला, 0 राहिला बघा, 2 राहिला, 205 डिग्री म्हणजे तुमचा जो प्रतिवर्ती कोण येणार आहे तो 205 डिग्री येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला या पदाकरिता जर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला बघा, हा एक प्रश्न सुंदर विचारलेला आहे तुम्हाला. ओके बघा, नळ 1 टाकी 6 तासात भरतो, बी नळ 30 टाकी 8 तासात रिकामा करतो, सी नळ 12 तासात भरतो, तर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर त्या टाकी किती वेळात भरेल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा काय करायचं, भरतो म्हणजे की प्लस घ्यायचं. बघा ए हा तुमचा नळ भरणार आहे, किती तासा भरतो बघा, तो 6 तासामध्ये भरतो. परत बघा त्याने काय म्हटलं, बी हा नळ काय करतो, रिकामा करतो, म्हणजे मायनस घ्यायचं. किती तासामध्ये रिकामा करतो बघा, 8 तासामध्ये रिकामा करतो. आणि आपल्याला सी बद्दल बोललं, सी हा 12 तासात भरतो, मग काय करायचं, सी प्लस घ्यायचं, 12 तासात भरतो. आता या तिघांचा लसावी काढून घ्यायचा. बघा मोठी संख्या किती आपल्याकडे 12 आहे, 12चा पाडा बनायचा, 12 1 12, 12 2 24. ओके, 12 2 24. बघा 24 ला 6 न 8 न आणि 12 न भाग जाते, मग काय होतं बघा, साइन चोक 24, पुन्हा 8 त्रिक 24, 6 न भागायचं 4 येणार, 8 न भागायचं 3 येणार, 12 न जर भागलं तर 2 येणार आहे. आता हा तुमचा नळ आहे भरणारा म्हणजे प्लस घ्यायचं, हा तुमचा नळ आहे रिकामा करणार मायनस घ्यायचं, हा तुमचा नळ आहे प्लस आहे म्हणजे प्लस घ्यायचं. आता बघा ए ची क्षमता 4 भाग आहे, बी ची क्षमता -3 भाग आहे, सी ची क्षमता बघा 2 आहे. आता प्रश्न काय विचारला तुम्हाला की ती टाकी किती वेळात भरेल, म्हणजे 3 नळ एकाच वेळी सुरुवात केले. आता विचार करा बघा, 4 आणि 2 6, 6 मधून 3 गेला म्हणजे 3 राहिलेला आहे. याचा अर्थ काय, याचा अर्थ तुम्हाला ती टाकी किती वेळात भरणार आहे मला सांगा. एकूण 24 तुम्हाला भाग भरायचे आहे. एकूण तुमच्याकडे काम किती आहे, 24 आहे, आणि त्या तिघांची क्षमता किती आहे, 3 आहे. जर एकूण जर कामाला जर क्षमतेनं भागलं तिघांची तर आपलं उत्तर भेटणार आहे 3 8 24, म्हणजे 8 तास लागणार आहेत. बोला किती तास लागणार बघा, 8 तास लागणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि असेच तुमच्या पेपरकरिता प्रश्न विचारणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जर सेशन तुम्हाला फायदेशीर वाटत असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. बेल आयकॉन प्रेस करून तर तुम्हाला ठेवायची आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा, काय म्हटलं बघा, मालिका पूर्ण करा. तुम्हाला एक सिक्वेन्स दिलेला आहे तर तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ओके चला, आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, लॉजिक लावायचं. सगळ्या संख्या पटीत वाढत गेल्या. 5 दुनी 10 प्लस 11 होते, 11 दुनी 22, 2 ऍड केले 24 होते, 24 दुनी 48, 3 ऍड केले 51 होते. एक काम करू, तुम्हाला जस्टिफाय करून नको बघा, काय करायचं, 5 दुनी 10 आणि प्लस 1 करायचा म्हणजे 11 झाला. पुन्हा काय करायचं, 11 दुनी 22, 2 ऍड करायचा 24 झाला. पुन्हा 24 दुनी किती रे 48, 3 ऍड करायचे 51 झाला. पुन्हा 51 दुनी काय करायचं, 51 दुनी जर तुम्ही केलं, याला 2 जर गुणला आपण, ओके याला जर आपण 2 न गुणलं, 51 दुनी किती होते 102. 102 मध्ये आता 4 मिळवा 106 होते. ओके 102 मध्ये 4 मिळवा 106 होते. आता 106 ला काय करायचं, दुप्पट करायचं. काय 106 ला काय करायचं, दुप्पट करायचं. त्याच्यामध्ये किती मिळवायचे, इथे 1 मिळवला, 2 3 4, आता 5 मिळवायचे. 106 दुनी 200 किती होते बघा, 212 होते. आणि 212 मध्ये आपण काय 1 2 3 4 ऍड केला, इथं 5 ऍड करा म्हणजे 212 अधिक 5 म्हणजे किती होते, 217 होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही टॅली करून पहा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या चौकीदार पदाकरिता अशा टाईपचे प्रश्न विचारतात. सगळे आपण पीवायक्यूचा संदर्भ घेतलेला आहे आणि सगळे प्रश्न पीवायक्यूचे आहेत. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा, काय म्हटलं, 10% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 620 रुपये आहे, तर मुद्दल किती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ओके मुद्दल किती असा प्रश्न विचारलेला आहे, मुद्दल काढायचा आहे. आता मला सांगा 10% बघा 3 वर्षाचं सरळ व्याज किती होते, एका वर्षाचं 10% आहे, 3 वर्षाचं किती होते बघा, सरळ व्याज लक्षात ठेवायचं 10% एका वर्षाचं आहे, तर 3 वर्षाचं काय होणार बघा 30% होणार आहे. आणि लक्षात ठेवा तुम्हाला चक्रवाढ व्याज लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा 10% चक्रवाढ व्याज काढायचं असते तेव्हा 3 वर्षाचं बघा 33 पॉईंट, काय म्हटलं मी 33.1% राहत असते. किंवा लक्षात ठेवा तुम्हाला 3 वर्षाचा जर प्रश्न आला एक कोड लक्षात ठेवायचं, काय बघा
3 3 1चा कोड असतो, 3 3 1चा कोड असतो आहे की नाही. 3 वर्षाचं चक्रवाढ असं काढता येते. मी तुम्हाला काय सांगितलं, 30% सरळ व्याज जाते आणि 33.1% चक्रवाढ व्याज जाते. तुम्हाला काय विचारला, फरक विचारला. आता बघा बघा तुम्हाला रुपयामध्ये फरक दिला, मला सांगा टक्क्यामध्ये फरक किती आहे पहा बरं. बघा 33.1 मधून जर 30% गेला तर 3.1% फरक आलेला आहे. बघा हे टक्केवारीमध्ये फरक आहे, पण त्याने किती दिला आपला फरक, 620 रुपये फरक दिला. म्हणजे 3.3%ची किंमत किती आहे आपल्याकडं, नाही 3.3%ची किंमत नाही, सॉरी. ओके, 3.1%ची किंमत जर 620 रुपये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 100%ची किंमत काढायची आहे. 100% म्हणजे काय, मुद्दल असते, बरोबर आहे की नाही. 3.1%ची किंमत 620 रुपये असेल तर तुम्हाला 100%ची किंमत काढायची आहे. मग काय करायचं, टक्क्याला टक्के कॅन्सल करा, तिरकस गुणाकार करायचा. तुम्हाला इथं काय मुद्दल काढायची आहे, मग करा. काय होईल बघा, 100 गुणिले काय होणार, 100 गुणिले 620 आणि भागिले काय करायचं, 31. ओके, काय करायचं, 3.1 करायचं आहे. ओके, 3.1. आता लक्षात घ्या, हा पॉईंट कटला, वर एक शून्य वाढवला, 31 दोन्ही 62 आणि 200 गुणिले जर 100 केलं तर तुमचं उत्तर येणार किती आहे, 20,000 येणार आहे. म्हणजे त्या व्यवहारामध्ये जी मुद्दल आहे ती 20,000 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच टाईपचे प्रश्न पेपरला विचारतात. हा माझा अनुभव आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारे तयारी करून घ्यायची असे मला स्ट्रॅटेजी माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, तुम्हाला आपल्या चॅनलवर जर तुमचा फायदा होत असेल, आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा, सुंदर प्रश्न मी आणलेले आहेत. काय म्हटलं बघा, एका संख्येला 7ने भागले असता बाकी 5 उरते, 9ने भागले असता बाकी 7 उरते, 11ने भागले असता बाकी 9 उरते, तर सर्वात लहान संख्या कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा 9ने भागल्यावर 7 उरायला पाहिजे. सगळ्यात सोपी कसोटी कोणती आपल्याकडे, 9ची कसोटी आहे की नाही. आपण काय करायचं, 9नच भागायचं. 9च्या कसोटीवरनं आपलं इझिली उत्तर काढता येते. मग आता काय करायचं, 9न भागायचं, 7 उरला पाहिजे. आता 9ची कसोटी काय सांगते, सर्व अंकाची बेरीज करायची आणि त्याला भाग द्यायचा. आता पहा, 6 9 15, 15 1 16, 16ला 9 भाग द्या, 9 1 9 किती उरले बघा, 7 उरले, बाकी 7 उरले. 9 1 9, 9 7 16, 7 बाकी उरले. आता करा बेरीज, 9 6 15, 15 5 20, 20ला जर 9 भागलं 9 2 18, म्हणजे 2 बाकी उरते. ओके, 2 बाकी उरते. आपल्याला बाकी 7 पाहिजे, असा पर्याय आला आपला. बाकी ऑप्शन चेक करायला पाहिजे आपण. बघा 6 8 14, 14 8 22, 22ला जर 9 भागलं तर किती होते, 9 2 18, 4 बाकी राहिले. ओके, 4 बाकी राहिले. पुन्हा बघा, समजायला 7 2 9, 9ला जर 9 भागलं बेरजेला बरं, तुम्हाला 0 बाकी येते. इथं 4 बाकी आली, इथं 2 बाकी आली, पण आपल्याला बाकी किती पाहिजे, 7 बाकी पाहिजे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स असतील किंवा कन्सेप्ट असतील या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, व्हिडिओला स्किप करायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा, काय म्हटलं, एक काम 20 दिवसात करतो, बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे, सी हा बी पेक्षा 20% कमी कार्यक्षम आहे, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील. बघा सर्वात पहिले कार्यक्षमताचं गुणोत्तर काढायचं. मला सांगा कोण किती टक्के काम करतो. बघा त्याने काय म्हटलं, ए चा संबंध बी सोबत आहे, बी चा संबंध सी सोबत आहे. बघा ए बद्दल त्याने काहीच बोललं नाही, फक्त काय म्हटलं, बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. मग अशा वेळेस काय करायचं, ए ला 100% मानायचं. ओके, ए ला 100% मानायचं. काय म्हटलं, बी जो आहे ए पेक्षा 25% अधिक आहे, म्हणजे ते 125% होणार आहे. म्हणजे ए चं आणि बी चं रिलेशन झालं. आता परत काय म्हटलं, सी हा बी पेक्षा 20% कमी आहे, म्हणजे तुम्हाला सी जो नावाचा व्यक्ती आहे तो बी पेक्षा 20% कमी कार्यक्षम आहे. म्हणजे याचा अर्थ काय, बी ला तुम्हाला 100% कार्यक्षम मानावं लागेल आणि तेव्हा तुम्हाला सी 20% कमी होणार आहे. ओके, चला आता तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे, याला शॉर्ट मध्ये करायचं. टक्क्याला टक्के कॅन्सल, टक्क्याला टक्के कॅन्सल, टक्क्याला टक्के कॅन्सल, टक्क्याला टक्के कॅन्सल. काय करायचं बघा, 20 चोक 100 आणि 20 किती रे, 125. ओके, 20 किती रे, 125. ओके, पुन्हा बघा 20 100 आणि 20 चोक 80. जेव्हा खालचा गट दोन्ही सारखा येतो बघा, मधला अंक, तेव्हा काय होतं बघा, 4 5 4. काय म्हटलं, 4 5 4 हे गुणोत्तर कार्यक्षमतेच असणार आहे. लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलं, ए नावाचा व्यक्ती 20 दिवसात करतो. तुम्हाला बघा दिवस मांडता आले पाहिजे, तुम्हाला कार्यक्षमता मांडता आली पाहिजे आणि
काय करायचं तुम्हाला, परत तुम्हाला एकूण काम लिहिता आलं पाहिजे. हा फॉर्मॅट आहे. एका बाजूला दिवस मांडायचे, एका बाजूला कार्यक्षमता मांडायची आहे. तुम्हाला बी बद्दल बोललं नाही, तुम्हाला सी बद्दल सुद्धा बोललेलं नाहीये. प्रश्न काय विचारला, ते तिघे म्हणून किती दिवसात काम करतील असं विचारलेलं आहे. मला सांगा तुमच्याकडे ए ची कार्यक्षमता किती आहे, 4 भाग आहे. ए ची कार्यक्षमता 4 भाग आहे, बी ची कार्यक्षमता 5 भाग आहे, सी ची कार्यक्षमता 4 भाग आहे. आता बघा दिवसाला जर कार्यक्षमतेने गुणलं तुम्हाला एकूण काम भेटणार आहे, म्हणजे 20 80, म्हणजे एकूण काम काय होणार आहे, 80 होणार आहे. आता लक्षात घ्या तिघां मिळून तुम्हाला काम करायचं आहे, तिघे मिळून. मग सांगा 4 आणि 5 9 भाग, 9 आणि 5 किती 13 भाग, म्हणजे 13 एकूण काम करण्याची क्षमता आहे. आपल्याकडे काम किती आहे, 80 आहे. जर एकूण कामाला जर 13 ने भागलं तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे. बघा छेदामध्ये 13 असा एकच ऑप्शन आहे, कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता. 13 की 78 2 उरले, 13 की 78 2 उरले, भागिले किती 13, अशा प्रकारे करता येते. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच टाईपची तुम्हाला जे संकल्पना आहेत, जे ट्रिक्स आहेत या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. तत्पूर्वी काय करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, लाजायचं सुद्धा नाहीये. तुमचा जर फायदा होत असेल बिलकुल सबस्क्राईब करायचं. ओके चला नेक्स्ट प्रश्न काय म्हणते, 3 संख्याचे गुणोत्तर 2 3 5 आहे. काय गुणोत्तर आहे, 2 3 5 आहे. त्यांचा लसावी बघा 3000 आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती, सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. लक्षात घ्या बघा तुमच्याकडं 2 3 5 या संख्या आहेत, म्हणजे 2 भाग 3 भाग आणि 5 भाग सगळे तर सगळ्या मूळ संख्या आहेत. आणि मूळ संख्येचा गुणाकार म्हणजेच काय असतो, लसावी. बरोबर आहे की नाही. त्यांच्या प्रमाण लसावी बघा 3000, आपल्या प्रमाण आपण लसावी काढू या संख्येचा. काय करायचं बघा, 42 6 6 5 30, म्हणजे या संख्येचा लसावी किती आलेला आहे बघा 30 आलेला आहे. यांचा लसावी 30 काढा. आता तुम्ही जर या लसावीला बघा काय करायचं, तुम्हाला या लसावीला जर तुम्ही यांना भागलं कशानं 30 न, तर तुम्हाला एका संख्येचं प्रमाण भेटणार आहे किंवा एका भागाचं प्रमाण भेटणार आहे. मग बघा 3 1 3, बाजूचे 2 0 जशात तसे बघा, म्हणजे 100. एका भागाची किंमत किती आहे आपल्याकडं, गुणोत्तर प्रमाणाचं चॅप्टर असेल एका भागाची किंमत काढायचीच, सबका मालिक 1 असं काढल्याशिवाय तुम्हाला उत्तर काढता येत नाही. एका भागाची किंमत 100 असेल. प्रश्न काय विचारला, सर्वात मोठी संख्या कोणती. मला सांगा सर्वात मोठी संख्या 2 आहे का, 3 आहे का, 5 आहे का, 5 भाग आहे. म्हणजे एका भागाची किंमत 100 असेल तर 5 भागाची किंमत काय 100 गुणायचं, 5 गुणिले 100 म्हणजे 500, म्हणजे सर्वात मोठी संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 1 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा असेच प्रश्न पेपरला येणार आहेत, हे फिक्स आहे. ओके इथून प्रश्न मला पाहायला भेटतील. काय म्हटलं, एका समभुज त्रिकोणाची परिमिती 36 आहे. काय 36 आहे, तर त्रिकोणाची उंची किती. बघा तुम्हाला मी याचं शॉर्टकट सांगतो. समजा तुम्हाला काय विचारले, उंची विचारली तर ती वर्गमुळात 3 पट राहते. मला सांगा सगळे ऑप्शन वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 आहेत, असं उत्तर काढता येत नाही. अशा वेळेस काय करायचं, सरळ त्या याला परिमितीला 6 ने भागायचं. समजा जर 6 ने भागलं, शॉर्टकट सांगतो बरं, 6 6 36, 6 वर्गमुळात 3 याची काय असणार आहे, उंची असणार आहे. पण मी तुम्हाला संकल्पना समजावी म्हणून समजून सांगतो. काय करायचंय, त्रिकोण अशा प्रकारे काढला, तिन्ही बाजू कशा आहेत, समान आहे, समभुज त्रिकोण आहे. सर्व बाजूंची बेरीज बघा, तिघांची किती आहे 36 आहे. मला सांगा 3 बाजूंची बेरीज 36 आहे. तर मला सांगा एका बाजूची तुम्हाला किंमत काढावं लागेल. 3 बाजू आहेत, मग 3 ने भागायचं. कसं होणार आहे, 12 त्रिक 36, भागाकार तुम्ही करून बघा आहे की नाही. 12 त्रिक 36, एका बाजूची लांबी किती आली आपल्याकडं 12 आलेली आहे. प्रत्येक बाजू 12 12 आहे. आता ही बघा उंची आहे. मला सांगा उंची ही कशी असते, त्या कर्णाच्या वर्गमुळात 3 2 पट असते. किंवा असे सांगतो बघा, सगळे कोण 60 मापाचे आहेत, सगळे कोण 60 मापाचे आहेत. म्हणजे हा जो त्रिकोण आहे 30 60 90 लागणार आहे. आता 30 समोरची बाजू काय 60 समोरची बाजू ही कर्णाच्या कशी पट असते बघा. काय म्हटलं मी, 60 कोणासमोरची बाजू काय असते, 60 कोणासमोरची बाजू म्हणजे उंची. बरं 60 कोणासमोरची बाजू म्हणजे काय, उंची. ती राहते बघा वर्गमुळात 3 2 पट कशाच्या, त्या कर्णाच्या. हा कर्ण आहे ना, हा काटकोन त्रिकोण हा कर्ण आहे. म्हणजे तुम्हाला कर्ण कितीला 12 दिलेला आहे. काय करायचं, बेसकम 12 म्हणजे 6 वर्गमुळात 3 त्याची उंची असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा काय करायचंय तुम्हाला, या जर प्लॅटफॉर्मवर तुमचा जर फायदा होत असेल, आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट सुद्धा तुम्ही करू शकता, तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ पाहिजे. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा. काय म्हटलं पहा, खालील विसंगत पद ओळखा. काय म्हटलं, खालील विसंगत पद ओळखा.
एक बघा 14चा वर्ग किती आहे रे 196 आहे बघा. 16चा वर्ग किती आहे 256. पुन्हा 18चा वर्ग किती आहे 324. पुन्हा बघा 20चा वर्ग किती आहे 400. पुन्हा 22चा वर्ग किती आहे 484. पुन्हा 24चा वर्ग किती आहे 576 आणि 26चा वर्ग किती आहे 676. तुम्हाला सगळे पर्याय बरोबर आहे. 14 बघा इथं किती वाढलं 2 न वाढलं, इथे 2 न वाढलं, इथे 2 न वाढलं, इथे 2 न वाढलं, इथे 2 14 16 18 20 22 24 26 असा सेम पॅटर्न आहे. म्हणजे इथं कोणतेही विसंगत पद नाही आहे, म्हणजे सर्व पर्याय योग्य आहे. कधी कधी असाही ट्रॅप टाकला जातो, आपल्याला काय वाटते इथलं 101% कुठलं तरी पद चुकीचं आहे, पण नाही आहे. अशा प्रकारचे प्रश्न बघा घेऊन येणार असतो आपण आणि असेच प्रश्न तुम्हाला पेपरला येणार आहे. कोणत्या भरती करता तुमच्या आदिवासी विकास विभाग भरती करता चौकीदार पदासाठी. ओके चला हाही सुंदर प्रश्न मी आणलेलाच आहे. काय म्हणते बघा 180 मीटर लांबीची ट्रेन, 180 मीटर लांबीची ट्रेन एका प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी बघा 220 मीटर आहे, तर त्या ट्रेनचा वेग किती. लक्षात घ्या तुम्हाला मी 36 सेकंदासोबत तुलना कशी करायची सांगतो बघा. समजा तुम्हाला असं म्हटलं बघा 72 किलोमीटर प्रति तास ओके असा वेग आहे, तर काय करायचं माहिती आहे का 36 लावायचा, वेगाला कन्वर्शन बघा 36 लावायचा आणि याला एक 0 वाढवायचं. काय म्हटलं 36 सेकंदामध्ये 72 किलोमीटर जाते. आपण काय म्हणायचं 36 सेकंदामध्ये 720 मीटर जाते. सगळं तुम्हाला मीटर मध्ये दिलेलं आहे. 36 सेकंदासोबत तुलना केल्याशिवाय उत्तर येत नाही. बघा काय म्हटलं तुम्हाला असं एक ट्विस्ट आहे बघा. काय म्हटलं तुमची अशा प्रकारे ट्रेन आहे आणि त्याच्या भोवती कसं आहे का प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मला तिला काय करायचं आहे ओलांडायचं आहे. हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे. ट्रेनची लांबी किती आहे आपल्याकडे 180 मीटर आहे. तुमच्या प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे 200 मीटर आहे. जेव्हा ट्रेन याला ओलांडते तेव्हा ही लांबी अधिक ही लांबी म्हणजे ट्रेनची लांबी अधिक त्या प्लॅटफॉर्मची लांबी प्लस करायची असते. मला सांगा एकूण लांबी किती झाली बघा 400 झालेली आहे. एकूण लांबी किती झाली बघा 400 झाली. लक्षात घ्यायचं तुम्हाला 20 सेकंदामध्ये 400 मीटर जाते, तर 36 सेकंदामध्ये किती असं आपल्याला काढता येईल. म्हणायचं मग बघा 20 सेकंदामध्ये 400 मीटर जात असेल तर 36 सेकंदासोबत किती. तुम्हाला जर वेग काढायचा असेल ट्रेनचा तर 36 सेकंदासोबत तुलना करावीच लागेल, त्याशिवाय उत्तर येतच नाही. मग करायचं काय करायचं 20 सेकंदामध्ये 400 मीटर 36 सेकंदामध्ये किती असा प्रश्न आहे. करा तिरकस गुणाकार. नाही तर बघा पटही बघायचे बघा 20च्या 20 पट काय असते बघा 400, तर 36च्या 20 पट करा तुम्हाला 720 भेटणार आहे. आणि 720 मीटर म्हणजे काय करायचं एक शून्य कट करायचा आणि तुम्हाला 72 लिहायचा. हा त्याचा काय असणार आहे 72 किलोमीटर प्रति तास वेग असणार आहे. असंही करता येते किंवा तिरकस गुणाकार करा. कसा 36 गुणिले किती रे 36 गुणिले बघा 400 घ्यायचं, 36 गुणिले बघा 400 घ्यायचं आणि 20 न भागायचं. चला मग 20 न 20 ला गुणल्यावर 400 येते आणि 36 न 20 ला गुणल्यावर काय ते 720. असे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावेच लागणार आहे. आता शून्य कटवायचा आणि काय लिहायचा 72 लिहायचा. ओके ते बघा कशामध्ये वेग जाणार आहे किमी प्रति तासामध्ये वेग जाणार आहे. म्हणजे त्या ट्रेनचा वेग असणार आहे 72 किमी प्रति तास असणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच प्रकारे तुम्हाला पेपर किती प्रश्न विचारणार आहेत. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा. काय म्हटलं एका आयताची लांबी रुंदी यांची गुणोत्तर 5:3 आहे. जर परिमिती 80 सेमी असेल तर कर्णाची लांबी किती. सर्वात पहिले बघा मी आयत काढतो. समजा अशा प्रकारे समजा आयत जर काढला तर बघा याची जी लांबी आहे ते 5 भाग आहे आणि याची जी रुंदी आहे बघा ते 3 भाग आहे. आता कर्ण म्हणजे काय असते बघा या क्रॉसिंगचे जे बिंदू जोडतो त्याला आपण काय म्हणतो कर्ण म्हणतो. तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नाहीये. मला सांगा हा तुमचा काटकोन त्रिकोण बनतो आणि काटकोन त्रिकोणामध्ये बघा पायथागोरसचा प्रमेय पाठ असला पाहिजे. कसा या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग म्हणजे तुम्हाला कर्णाचा वर्ग भेटणार आहे. ओके मी तुम्हाला शॉर्टकटच सांगतोय, लॉंग कट सांगायचा प्रयत्न नाहीये. मग काय करायचं बघा 5चा वर्ग करायचा, 5चा वर्ग अधिक काय करायचा 3चा वर्ग. सांगा 5चा वर्ग किती असते बघा 25 राहते आणि 3चा वर्ग काय असते बघा 9 राहते आणि 25 आणि 9 काय होते 34. ओके 34 होते. ओके चला आता तुम्हाला या बाजूचा काय करायचा आहे व्हॅल्यू काढायची, त्याचं काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं आहे आणि वर्गमुळात 34 म्हणजे या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग म्हणजेच काय अर्थ वर्गमुळात 34. आता पर्याय क्रमांक वर्गमुळात 34 कुठे आहे बाबा इथं आहे सर, पण इथं नाही आहे, इथं सुद्धा नाही आहे, इथं सुद्धा नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशाही प्रकारे काढता येते. मी याचं तुम्हाला लॉंग कट सांगत नाही कारण परीक्षेमध्ये आपला वेळ वाचवायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो बघा
अशाच प्रकारे तुम्हाला हे ट्रिक्स आणि फंडे जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. नेक्स्ट प्रश्न बघा. 8 संख्यांची सरासरी 42 आहे. 8 संख्यांची सरासरी 42 आहे. 3 संख्यांची सरासरी बघा 36 आहे. 4 संख्यांची सरासरी किती आहे 45 आहे. तर ती 8वी संख्या कोणती? बघा मी काय करतो याची बेरीज काढतच नाही. मी असं सांगतो बघा तुम्हाला काय म्हटलं 8 संख्यांची सरासरी किती आहे रे 42 आहे. 42 सरासरी पाहिजे म्हणजे पाहिजे. पण त्यांनी काय सांगितलं पहिल्या 3 संख्यांची सरासरी जी आहे ती किती आहे 36 आहे. आणि नंतरची बघा 4 संख्यांची जी सरासरी आहे ती 45. आपल्याला सरासरी 8 संख्येची 42 आणायची आहे. आपण काय करायचं बघा कितीनं कमी आहे कितीनं जास्त आहे. समजा एखादी पार्टी करायला गेलो आपण मला कमी पैसे नाही आले पाहिजे जास्त पैसे नाही आले पाहिजे जेवढे आहेत तेवढे आले पाहिजे असा प्रश्न म्हणत असतो. तो प्रश्न बघा सरासरीवरचा असतो आहे की नाही. मग काय करायचं मला सांगा 42 ला किती कमी आहेत बघा 42 ला बघा 6 कमी आहेत. कमी म्हणजे मायनस घ्यायचं. किती लोक करता बघा 3 संख्येचे कमी आहेत. मग 3 संख्या 18 कमी पडत आहेत. ओके आता इथं विचार करा मला सांगा 45 म्हणजे 42 पेक्षा 3 जास्त आहे. ओके आणि किती जनावर जास्त आहे बघा 4 जनावर जास्त आहे. किती जास्त बघा 3 4 त्रिक 12 12 जास्त आहेत म्हणजे 12 जास्त असेल तर प्लस घ्यायचं. ओके आता या दोघांमध्ये फरक काढा बरं 12 मधून 18 गेले सॉरी 18 मधून 12 गेले म्हणजे -6 राहिले. किती राहिले बघा -6 कमी पडत आहेत. जर सरासरीचं उदाहरण असेल तर आपण काय इथं जर सिम्बॉल मायनस आलं तर आपण प्लस करायचं म्हणजे सरासरी 42 होती तर +6 करा मायनस प्लस करायचं बॅलन्स करण्यासाठी. ओके चला मग 42 सांगितले होते बघा 48 म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. बघा अशाच प्रकारे जर तुम्हाला फंडे समजत असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा अतिशय सुंदर प्रश्न आपण आलेला आहे. अक्षर मालिका बघा YWTPK तुम्हाला अक्षराचे क्रमांक पाठ पाहिजे बघा काय असते वायचा क्रमांक काय असतो बघा 25 W चा क्रमांक राहतो बघा 23 T20 राहतो बघा P चा किती क्रमांक राहतो बघा 16 राहतो आणि K चा किती राहतो बघा 11 राहतो. आता फरक बघायचा कसा आहे बघा इथं 2 न कमी झालं इथं 3 न कमी झालं इथं 4 न कमी झालं इथं 5 न कमी झालं. आता लक्षात घ्या इथं 6 न कमी व्हायला पाहिजे 2 3 4 5 6 11 मधून 6 गेले 5 राहिले आणि 5 या स्थानावर बघा तुमचा ई नावाचा अल्फाबेट असतो म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बुद्धीमध्येचे प्रश्न सुद्धा असेच विचारतात विद्यार्थी मित्रांनो. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हटलं एक वस्तू 20% नफ्याने 720 रुपयाला विकली तीच वस्तू 15% तोट्याने विकल्यास विक्री किंमत किती? काय म्हटलं बघा 20% नफा आहे ना म्हणजे 100 20% फायदा झाला. काय म्हणायचं मग 120% वस्तू विकल्यानंतर त्या व्यक्तीला 720 रुपये मिळतात किंवा विकल्यावर भेटतात. प्रश्न काय विचारला 15% तोट्याने विकलास मग काय करायचं बघा 15% तोटा विकलास मला सांगा तोटा होणे म्हणजे ती किंमत कमी होणे 100%वर 15% तोटा म्हणजे काय होते ती वस्तू बघा 85% पडते म्हणजे 85% किंमत किती 120% किंमत जर 720 रुपये असेल तर 85% किती रुपये किंमत असणार आहे. ओके तर विक्री किंमत तुम्हाला विचारलेली आहे ही पण विक्री किंमत आहे आणि ही पण तुमची विक्री किंमतच आहे. चला मग टक्क्याला टक्के कॅन्सल करा काय होणार बघा तिरकस गुणाकार करा. ओके नाही तर तुम्हाला अशी पट पण काढता येते बघा 0 कटला 0 कटला 12 सकम 12 6 पट आहे याच्या पण तुम्हाला 6 पट काढता येईल कसं 6 पंच 30 हातच्याला 3 6 48 48 3 किती 51 510 रुपये येते. जर असं जरी समजत नसेल तिरकस गुणाकार करायचा कसा 85 गुणिले किती 85 गुणिले बघा 720 होते 720 आणि भागिले काय घ्यायचं भागिले घ्यायचं 120 120 न भागायचं 0 कटला 0 कटला 12 कम किती 72 आणि 85 गुणिले 6 केल्यावर काय येते 510 येते. करून पहा गुणाकार 6 पंच 30 हातच्याले 3 6 48 किती 3 51 510 रुपये त्याची काय असणार आहे विक्री किंमत असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच टाईपचे तुम्हाला परीक्षेकरता प्रश्न येणारच आहे. त्याकरिता काय करायचं आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हणते रमेश उत्तरेकडे 30 मिनिटं चालला नंतर पूर्वेकडे बघून वळून तो 40 मिनिटं चालला पुन्हा उत्तरेकडे 30 मिनिटं चालला शेवटी 80 मिनिटं चालला तर मूळ ठिकाणापासून किती अंतर कापले असं विचारलेलं आहे. बघा जसं म्हटलं कसं असं डायरेक्शन बघा उत्तर असते खाली दक्षिण राहते इकडे पश्चिम राहते आणि इकडे पूर्व राहते. प्रश्नामध्ये काय म्हटलं तसं बोललं तसं मांडणी करायची. रमेश उत्तरेकडे किती गेला 30 मीटर गेला नंतर तो बघा
पूर्वेकडे किती गेला बघा 40 मीटर गेलेला आहे. पुन्हा उत्तरेकडे बघा तो 30 मीटर गेलेला आहे. पुन्हा बघा पश्चिमेकडे म्हणजे तो इकडे गेलेला किती गेला 80 गेला. मला सांगा हे 40 आहे हे पण तुमचं 40 होणार आहे. हे टोटल 80 गेला हा 40 झाला हा पण 40 होणार आहे. आता समजा हे जर 30 असेल तर तुमच्या समोरील बाजू सारख्या मापाच्या राहतात. ही बाजू आणि ही बाजू सारखी राहते ही आणि ही बाजू सारखी राहते आयत फॉर्म होते इथं 30 झालं. आता लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणापासून ते मूळ ठिकाणापासून अंतर काढायचं आहे. म्हणजे तुमचा इथं काटकोन त्रिकोण बनतो आणि काटकोन त्रिकोण म्हणल्यावर पायथागोरसचा प्रमेय वापरायचा असतो. मला सांगा ही जी बाजू आहे बघा 30 आणि 30 60 होत आहे म्हणजे 60चा वर्ग घ्यायचा प्लस ही जी बाजू आहे बघा 40 आहे 40चा वर्ग घ्यायचा 60चा वर्ग अधिक 40चा वर्ग बघा करायची. बघा 60चा वर्ग काय असते बघा 3600 राहते. किती राहते बघा 3600 आणि 40चा वर्ग किती राहते बघा 1600. करा बरेच किती होईल बघा 3600 अधिक 1600 म्हणजे किती होतं बघा 5200. तुम्हाला काय करायचं तर वर्गमूळ घ्यायचं आहे. याचा वर्गमूळ घ्या काय होते बघा अशी फोड करा 13 52 म्हणजे काय 13 गुणिले किती रे 4 म्हणजे 13 52. मला सांगा 1 0 इकडं आहे सरळ असं इथं 2 0 देऊन टाकायचं. का बरं 1 आणि 1 2 0. आता 400चं वर्गमूळ आपल्याला घेता येते आणि 400चं वर्गमूळ काय असतं बघा 20 आणि 20 बाजूला वर्गमूळात 13 असा ऑप्शन मला बघायचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 20 आणि वर्गमुळात 13 मीटर याचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा हे जर सेशन तुम्हाला जर फायदेशीर वाटत असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आपली जी हे लिंक आहे त्या आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायची आहे. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू 16 सेमी व 24 सेमी आहेत त्यामधील अंतर 10 सेमी आहे तर क्षेत्रफळ किती. तुम्हाला याचा मी शॉर्टकट सांगतो बघा काय करायचं समांतर बाजूची बेरीज करायची आणि त्याचा ॲव्हरेज घ्यायचा 16 अधिक 24 भागिले काय करायचं 2 करायचं आणि काय करायचं त्याच्या अंतर किती तुमच्याकडे उंची किती आहे 10 सेमी याला गुणायचं. तुम्हाला मी सूत्र पण सांगतो बघा अधिक करायचं सॉरी गुणिले नाही करायचं इथं अधिक करायचं 16 अधिक 24 ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज किती होते बघा 40 40ला 2 न भागायचं आणि 10 न गुणायचं 40ला 2 न भागल्यावर 20 येते आणि 20 गुणिले 10 म्हणजे किती होते 200 काय येते 214 सेमी याचं योग्य उत्तर असणार आहे. हे जरी कळालं नसेल तर सूत्र सांगतो बघा समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं असेल समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं असेल काय करायचं 1/2 पाया गुणिले काय समांतर बाजूची बेरीज. कोणती बाजू आहे तुमच्याकडे समांतर बघा 16 सेमी आणि 24 सेमी आहे. समांतर बाजूची बेरीज म्हणजे 16 अधिक काय करायचं 24 करायचं आणि त्याला उंचीनं गुणायचं त्यामधील अंतर म्हणजे काय उंची. बघा समलंब चौकोन असा राहतो समलंब चौकोन असा राहतो ही उंची असते ही आणि बाजू समांतर असते आणि ही उंची राहते म्हणजे समांतर बाजूची काय घ्यायची बेरीज आणि उंचीनं त्याला काय करायचं गुणायचं असते. चला उंची किती आपल्याकडे 10 आहे. चला मग 1/2 घ्यायचा 16 अधिक 24 मध्ये किती होते बघा 40 गुणिले 10 करायचं 2 न जर भागलं तर 20 येते आणि 20 गुणिले 10 म्हणजे काय होते 200 काय येते 214 सेमी याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. विद्यार्थी मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. ओके अशाच प्रकारे तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मी नवीन प्रश्नपत्रिका घेऊन येणार आहे जे की आतापर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. का म्हटलं 2 न 3 न 4 न 5 न 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी एक बाकी उरणारी पण म्हटलं पण 7 ने पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता बघा त्याने सरळ म्हटलं एवढ्याशी तुम्हाला काही घेणं नाही 7 न भाग जाणारच पाहिजे 7 न भाग गेलाच पाहिजे. बघा काय करायचं तुम्हाला सर्वात लहान संख्या 301 301 421 601 पर्याय क्रमांक 1 सर्वात लहान संख्येला 7 न भाग द्या. किती वेळ बघा 301 ला जर 7 न भाग दिला किती वेळ बघा 5 7 चौक 28 7 चौक 28 2 राहिले 7 त्रिक 21 7 त्रिक 21 पूर्ण भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक काय एक आपलं योग्य उत्तर असणार आहे. सर्वात लहान संख्या म्हणलं म्हणजे चारही ऑप्शन पैकी पहिली जी आहे सर्वात लहान संख्या असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा हे जर सेशन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बघा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके.